हॅलो स्टुडंट्स, आज आपण ओपॅमचा वापर करून कंपॅरेटर सर्किट बघणार आहोत. याच्या आधी आपण जेवढे ॲप्लिकेशन्स बघितले म्हणजे आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, दुसरं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नंतर ॲडर, नंतर सबट्रॅक्टर, नंतर इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर. तर असे जे आपण सगळे सर्किट्स बघितले ओपॅम वापरून, तर हे जे सगळे सर्किट्स होते हे सगळ्या सर्किट्समध्ये आपण फीडबॅक रजिस्टर वापरलेला. तर म्हणून आपण ह्या सगळ्या ॲप्लिकेशन्सला किंवा ह्या सगळ्या सर्किट्सला आपण म्हणतो लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम. आता आपण ओपॅमचा जो वापर जे ॲप्लिकेशन बघणार आहोत कंपॅरेटर म्हणून, याच्यामध्ये आपण फीडबॅक रजिस्टर वापरलेला नाही, म्हणून ह्या ॲप्लिकेशनला आपण म्हणतो नॉन लिनियर ॲप्लिकेशन. तर लिनियर ॲप्लिकेशन्स म्हणजे त्या सर्किट्समध्ये फीडबॅक रजिस्टर वापरला जातो आणि नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स म्हणजे असे सर्किट्स ओपॅमचे की ज्याच्यामध्ये फीडबॅक रजिस्टर वापरला जात नाही. आता इथे फीडबॅक रजिस्टर आपण वापरत नाही म्हणून ह्या ओपॅमचा जो गेन आहे तो खूप जास्त असतो, म्हणजे इन्फायनाईट. आपण आयडियल बघितलं तर तो इन्फायनाईट असायला पाहिजे असतो, परंतु तो खूप जास्त असतो प्रॅक्टिकली. आणि हा जास्त म्हणजे किती असेल पण, कारण आपण जे व्होल्टेज इथे अप्लाय केलेलं आहे साधारणतः त्याच्या बरोबर आलेलं असतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतं. ते एवढं आउटपुट व्होल्टेज आपल्याला इथे आउटपुट टर्मिनलला मिळतं. तर ह्या आउटपुट व्होल्टेजला आपण म्हणतो व्ही सॅट, म्हणजे सॅच्युरेशन व्होल्टेज. व्ही सॅट शॉर्टमध्ये त्याला SAT आपण लिहितो, व्ही सॅच्युरेशन. आता कंपॅरेटर सर्किटचं काम काय, तर त्याच्या नावाप्रमाणेच आपल्याला लक्षात येईल. कंपॅरेटर म्हणजे काय, तर कंपेअर करतो. याचे जे दोन इनपुट्स आहेत टर्मिनल, तिथे दोन व्होल्टेजेस अप्लाय केले जातात. दोन्ही व्होल्टेजेस ओपॅम कंपेअर करतो. कंपॅरेटर दोन प्रकारचे असतात. एक इन्व्हर्टिंग प्रकार आहे, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. दुसरं नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला आपण इनपुट टर्मिनल जे नेगेटिव्ह आहे म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल जे आहे त्याला आपण इनपुट देतो आणि दुसरं जे टर्मिनल आहे तिथे पण आपल्याला व्होल्टेज द्यायचं असतं, पण ते आपण काय करतो, ग्राउंड करतो. तर इन्व्हर्टिंगमध्ये आपण हे जे आहे नेगेटिव्ह टर्मिनल तिथे आपण इनपुट व्होल्टेज देत आहोत आणि नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला इनपुट व्होल्टेज देत आहोत आणि दुसरं टर्मिनल आपण ग्राउंड करत आहोत. आता हा ग्राउंड करतो आहे, इथे दोन व्होल्टेजेस आपल्याला कंपेअर करायचे, हे आणि हे व्होल्टेज, पण हे टर्मिनल आपण काय केलेलं आहे, ग्राउंड केलेलं आहे. म्हणजे इथे व्होल्टेज किती आपण अप्लाय करतो, 0. म्हणजे हे व्होल्टेज आणि हे 0 व्होल्टेज कंपेअर होतं. तसंच इथे हे आपण ग्राउंड करतो आहे, म्हणजे हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज कंपेअर केलं जातं. हे व्होल्टेज आहे 0, म्हणून याला म्हटलं जातं झिरो कंपॅरेटर, याला पण म्हटलं जातं झिरो कंपॅरेटर. कारण इथे इनपुट व्होल्टेज हे 0शी कंपेअर होतं, इथे इनपुट व्होल्टेज हे ह्या 0शी कंपेअर केलं जातं. फक्त इथे इनपुट व्होल्टेज आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला देतो म्हणून याला म्हटलं जातं इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. इथे इनपुट व्होल्टेज दिलं जाते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला म्हणून याला म्हटलं जाते नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. आता आपण कंपॅरिझन बघूया. आता इथे आपण समजा अशा प्रकारचं व्होल्टेज अप्लाय केलं, हे आहे Vin, ते आपण इथे देत आहोत. इथे दिल्यानंतर ते व्होल्टेज याच्यावर कंपेअर होतं. हे फिक्स आहे, हे 0 आहे, हे मात्र कमी जास्त होणार आहे. जेव्हा हे व्होल्टेज जेव्हा हे व्होल्टेज हे बघा, हे इनपुट व्होल्टेज जेव्हा वाढू लागतं म्हणजे 0पेक्षा ज्या वेळेला हे व्होल्टेज जास्त होतं त्यावेळेला 0पेक्षा जास्त असल्यामुळे कंपेअर झाल्यामुळे इथे आपल्याला आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, तर व्ही सॅच्युरेशन मिळतो. पण हा व्ही सॅच्युरेशन कुठल्या बाजूला मिळतो, तो मिळतो आपल्याला नेगेटिव्ह साईडला, म्हणजे -व्ही सॅच्युरेशन आपल्याला इथे मिळतो आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे व्होल्टेज इनपुट व्होल्टेज जे दिलं जाते ते व्होल्टेज आपलं वाढलं, नंतर ते व्होल्टेज साईन असल्यामुळे ते नंतर कमी पण व्हायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेला हे व्होल्टेज 0पेक्षा कमी होते, जेव्हा इनपुट व्होल्टेज हे 0पेक्षा कमी जाते त्यावेळेला ह्या 0पेक्षा कमी गेल्यामुळे इथलं व्होल्टेज लगेच आपलं चेंज होतं आणि इथे आउटपुट व्होल्टेज आपल्याला पॉझिटिव्ह साईडला दिसायला लागते. हे जरी खालच्या बाजूला आहे तरीसुद्धा आउटपुट व्होल्टेज तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शनला आल्यासारखं दिसतं आहे. कारण आपण इनपुट देतो आहे ते इन्व्हर्टिंग टर्मिनलला म्हणून, कारण हा आपला इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे म्हणून.
म्हणून इनपुट ज्या वेळेला पॉझिटिव्ह साईडला असतं त्यावेळेला आउटपुट आपल्याला नेगेटिव्ह साईडला मिळतं, आणि जेव्हा इनपुट नेगेटिव्ह साईडला जातं झिरोच्या त्यावेळेला तुम्हाला आउटपुट हे पॉझिटिव्ह साईडला मिळतं आहे. 0 जी लेवल आहे त्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज चेंज झालेल्यासारखं दिसत आहे. जेव्हा इथे परत पॉझिटिव्ह इनपुट व्होल्टेज जेव्हा 0च्या पेक्षा जास्त जातं आहे त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज पुन्हा कमी, म्हणजे तुम्हाला नेगेटिव्ह वीज सॅच्युरेशन मिळायला लागतं आहे. आता हे झालं आउटपुट आपलं इन्व्हर्टिंग कंपॅरेटरचं. हे आहे इनपुट इथे दिलेलं आणि इथे आहे 0 व्होल्टेज. तर हे व्होल्टेज याच्याबरोबर कंपेअर केलं जात होतं आणि अशा प्रकारचं व्होल्टेज आउटपुट टर्मिनलला आपल्याला कंपॅरेटर देत होतं. आता आपण बघूया असंच व्होल्टेज, पण ते आपण देतो आहोत नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला. इथे देतो आहोत आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण ग्राउंड करत आहोत. म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलला व्होल्टेज आहे 0 आणि इथे आहे व्हेरिएबल व्होल्टेज, कमी जास्त होणारं व्होल्टेज. आता हे व्होल्टेज याच्याशी कंपेअर होते. ज्यावेळेला हे व्होल्टेज ह्या 0पेक्षा वाढतं त्यावेळेला आउटपुट आपल्याला काहीतरी मिळतं आहे. ज्यावेळेला हे व्होल्टेज ह्या 0पेक्षा कमी होतं त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज आपल्याला चेंज झालेलं मिळतं. आता हे किती मिळतं ते बघूया. जेव्हा हे इनपुट व्होल्टेज, हे बघा हे इनपुट व्होल्टेज, ज्यावेळेला हे इनपुट व्होल्टेज हे 0पेक्षा ज्यावेळेला वाढतं आहे त्यावेळेला तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज हे वरच्या बाजूला दिसते, म्हणजे आपल्याला व्ही सॅच्युरेशन व्होल्टेज आउटपुटला दिसतं आहे. ज्यावेळेला इनपुट व्होल्टेज हे कमी होऊन जेव्हा 0पेक्षा कमी जातं आहे, इथे 0पेक्षा वरती होतं तोपर्यंत आउटपुट व्होल्टेज व्ही सॅट होतं, आणि जेव्हा 0पेक्षा खाली गेलं इनपुट व्होल्टेज, इथे खाली गेलं, ह्या एवढ्या ड्युरेशनमध्ये ते खाली आहे, तर एवढ्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मायनस व्ही सॅच्युरेशन मिळायला सुरुवात होती. पुन्हा इथे इनपुट व्होल्टेज हे 0पेक्षा जेव्हा जास्त जाते पुन्हा आउटपुट व्होल्टेज तुम्हाला पॉझिटिव्ह व्ही सॅच्युरेशन झालेलं दिसतं आहे. तर अशा प्रकारचं आउटपुट व्होल्टेज तुम्हाला इथे मिळतं आहे. हे इनपुट तुम्ही इथे देताय. हे झालं आपलं नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. यामध्ये ज्या फेजमध्ये इनपुट व्होल्टेज आहे त्याच फेजमध्ये तुम्हाला सेम फेजमध्ये आउटपुटचं व्ही सॅट मिळतं आहे. नेगेटिव्ह साईडला असेल इनपुट व्होल्टेज तर नेगेटिव्ह साईडलाच आपल्याला व्ही सॅच्युरेशन दिसत आहे, कारण आपण ह्या नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये इनपुट जे आहे ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला देत आहोत, म्हणून अशा प्रकारचं व्होल्टेज आपल्याला मिळत आहे. तर समजा आपण इथे जे व्होल्टेज आहे हे किंवा हे व्होल्टेज आपण ग्राउंड न करता आपण इथे वेगळंसुद्धा व्होल्टेज देऊ शकतो पॉझिटिव्ह व्होल्टेज, जेणेकरून हे जे आपलं व्ही सॅच्युरेशन जे चेंज होत आहे ते झिरो लेवलला चेंज होत नाही. इथे जे व्होल्टेज तुम्ही लावलं असेल DC व्होल्टेज त्या व्होल्टेजप्रमाणे इथे तुम्हाला त्या क्षणी समजा इथे पॉझिटिव्ह 2 व्होल्ट राहिलं असतं तर पॉझिटिव्ह 2 व्होल्टच्या वेळी तुम्हाला पॉझिटिव्ह 2 व्होल्टपेक्षा कमी हे व्होल्टेज झालं त्या क्षणी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज चेंज झालेलं दिसत राहिलं असतं. तर अशा प्रकारे आपण हे 2 कंपॅरेटर इथे बघितले आहेत. इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. 2 व्होल्टेजेस कंपॅरेटर कंपेअर करतो. इथे 2 व्होल्टेजेस कंपेअर करत आहे. इथे मात्र दुसरं व्होल्टेज आपण ग्राउंड म्हणजे 0 घेतलेलं आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं 0 कंपॅरेटर. इथे सुद्धा दुसरं व्होल्टेज आपण 0 घेतलं आहे म्हणून यालासुद्धा म्हटलं जातं 0 कंपॅरेटर. परंतु हा इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे आणि हा नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे.